नमस्कार सर्वांना. 31 एकदम नवीन किचन टिप्स. टिप नंबर 1. कढईत तेल गरम करण्यापूर्वी कढई पूर्ण कोरडी आहे का ते पहा. थोडेही पाणी राहिले असेल तर तेल उडू शकते, त्यामुळे आधी कढई गरम करून ती कोरडी असल्याची खात्री करा आणि मग तेल घाला. टिप नंबर 2. डाळ शिजवताना फेस खूप येत असेल तर डाळ आधी स्वच्छ धुवून काही वेळ भिजवून घ्या. यामुळे स्वयंपाकाची वेळ कमी होण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 3. कढईतील तेल वारंवार जळत असेल तर गॅसची आच खूप मोठी ठेवण्याऐवजी पदार्थानुसार मध्यम आच वापरा. मोठी आच म्हणजे नेहमी स्वयंपाक लवकर होतो असे नाही. टिप नंबर 4. तडका देताना मसाले जळू नयेत यासाठी तेल खूप दूर येईपर्यंत तापवू नका. मोहरी तडल्यावर लगेच पुढचा घटक घातल्यास मसाले जळण्याचा धोका कमी होतो. टिप नंबर 5. भाजीमध्ये कांदा पटकन मऊ करायचा असेल तर कांदा एकसारख्या आकारात चिरा. काही मोठे आणि काही बारीक तुकडे असल्यास ते वेगवेगळ्या वेळेला शिजतात. टिप नंबर 6. ग्रेव्ही जास्त पातळ झाली तर लगेच पाणी उकळून कमी करण्यापेक्षा झाकण काढून मध्यम आचेवर शिजवा. अतिरिक्त पाणी वाफेने कमी होऊ शकते. टिप नंबर 7. ग्रेव्ही खूप घट्ट झाली तर फक्त पाणी ओतू नका. थोडे गरम पाणी घालून हळूहळू मिसळा आणि पुन्हा चव तपासा. त्यामुळे मसाल्याची चव अचानक फिकी होणार नाही. टिप नंबर 8. तांदूळ मोजताना नेहमी एकच कप वापरा. प्रत्येक वेळी वेगवेगळे कप वापरल्यास पाण्याचे प्रमाण बदलू शकते आणि भाताची पोतही बदलू शकते. टिप नंबर 9. कुकरची शिट्टी वारंवार आवाज करत असेल तर गॅस खूप मोठा आहे का ते तपासा. प्रेशर कुकर नेहमी त्याच्या उत्पादकाच्या सूचनांनुसार वापरणे सुरक्षित आहे. टिप नंबर 10. चहाचा स्वाद कडवट होऊ नये म्हणून चहा पत्ती खूप वेळ जोरात उकळू देऊ नका. तुमच्या चहाच्या प्रकारानुसार उकळण्याचा वेळ नियंत्रित करा. टिप नंबर 11. दही फाटू नये म्हणून ते थेट अतिशय गरम पदार्थात घालण्याऐवजी आधी थोड्या कोमट ग्रेव्हीसोबत मिसळून मग कढईत घाला. टिप नंबर 12. बेसनाची कढी करताना गुठळ्या होऊ नयेत म्हणून बेसन आधी थंड किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यात व्यवस्थित फेटून घ्या आणि मग ते मिश्रण वापरा. टिप नंबर 13. पोहे चिकट होऊ नयेत म्हणून पोहे पाण्यात भिजवून ठेवण्यापेक्षा चाळणीत घेऊन पाण्याने पटकन धुवा आणि काही मिनिटे निथळू द्या. टिप नंबर 14. उपमा अधिक एकसारखा होण्यासाठी रवा आधी मंद आचेवर भाजताना सतत हलवत राहा. रंग खूप गडद करण्यापेक्षा हलका सुगंध येईपर्यंत भाजणे पुरेसे आहे. टिप नंबर 15. भजीचे पीठ जास्त पातळ झाले तर लगेच भरपूर बेसन घालण्याऐवजी थोडे थोडे बेसन घालून घट्टपणा तपासा. त्यामुळे पीठ जड होण्याचा धोका कमी होतो. टिप नंबर 16. कुरकुरीतपणा हवा असलेल्या पदार्थात पाणी हळूहळू घाला. एकदम जास्त पाणी पडल्यास पीठ पातळ होते आणि अपेक्षित टेक्स्चर्स मिळत नाही. टिप नंबर 17. तवा स्वच्छ करताना लगेच थंड पाण्यात बुडवू नका. विशेषतः तवा खूप गरम असेल तर तापमानातील अचानक बदलामुळे काही भांड्यांना नुकसान होऊ शकते. टिप नंबर 18. नॉनस्टिक भांड्यात धातूचे चमचे किंवा काटे वापरणे टाळा. योग्य सिलिकॉन, लाकडी किंवा उत्पादकाने सुचवलेली साधने वापरल्यास पृष्ठभाग सुरक्षित ठेवण्यास मदत होते. टिप नंबर 19. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ ठेवण्याची सवय लावा. याला व्यावसायिक स्वयंपाकात मिस इन प्लेस म्हणतात आणि त्यामुळे मध्येच डबे शोधण्याची धावपळ कमी होते. टिप नंबर 20. एकाच पदार्थासाठी लागणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू नका. उदाहरणार्थ चहा बनवण्याच्या वस्तू एकाच भागात ठेवल्यास रोजचा वेळ वाचू शकतो. टिप नंबर 21. डब्याची झाकणे शोधण्यात वेळ जात असेल तर झाकणे उभे ठेवण्यासाठी छोटा डिवायडर किंवा रॅक वापरा. टिप नंबर 22. खोल कपाटात वस्तू दिसण्यासाठी अशा ऑर्गनायझरचा उपयोग होतो. टिप नंबर 23. फ्रीजमध्ये पदार्थ ठेवताना पूर्ण डब्बा भरून कोंबू नका. थंड हवा फिरण्यासाठी जागा ठेवणे चांगले. फ्रीजमध्ये हवा फिरण्यास अडथळा आल्यास कूलिंगवर परिणाम होऊ शकतो. टिप नंबर 24.
उरलेले अन्न मोठ्या खोल भांड्यात ठेवण्याऐवजी लहान अडथळ डब्यांमध्ये विभागणे अधिक सुरक्षित पद्धत आहे, कारण अन्न लवकर थंड होण्यास मदत होते. टीप नंबर 25. उरलेले शिजलेले अन्न फक्त वास घेऊन सुरक्षित आहे की नाही हे ठरवू नका. काही हानिकारक जीवाणू अन्नाचा वास किंवा दिसणे बदलल्याशिवायही असू शकतात. टीप नंबर 26. फ्रीजमध्ये ठेवलेल्या उरलेल्या पदार्थावर तारीख लिहा, त्यामुळे कोणता पदार्थ आधी वापरायचा हे लगेच कळते. सामान्यतः शिजलेले 3-4 दिवसात वापरण्याची शिफारस आहे. टीप नंबर 27. फ्रीजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी पूर्णपणे खोलीच्या तापमानाला आणण्यासाठी तासनतास बाहेर ठेवू नका. मोठ्या प्रमाणातील पदार्थ लहान अडथळ डब्यात विभागून लवकर थंड करणे अधिक योग्य आहे. टीप नंबर 28. स्वयंपाकघरातील कचरापेटी गॅसजवळ ठेवू नका. उष्णता, तेलाचे डाग आणि कचऱ्याचा वास यामुळे परिसर अस्वच्छ होऊ शकतो. शक्य असल्यास ती स्वयंपाकाच्या जागेपासून थोडी दूर ठेवा. टीप नंबर 29. चाकू बोथट झाला की त्याने जोर लावून भाजी कापू नका. योग्य प्रकारे धार लावलेला चाकू अधिक नियंत्रणाने वापरता येतो. चुकीच्या पद्धतीने धार लावण्याऐवजी योग्य कणिके किंवा व्यावसायिक धार लावण्याची पद्धत वापरा. टीप नंबर 30. ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करताना त्याला लहान छिद्रे पाडून वाफ बाहेर जाण्यास मदत करता येते. पण फॉइलचा वापर कोणत्या उपकरणात आणि कशासाठी करायचा हे त्या उपकरणाच्या सूचनांनुसार ठरवा. टीप नंबर 31. किचनमध्ये एक काम पूर्ण एक वस्तू जागेवर हा नियम ठेवा. भाजी चिरून झाली की चाकू आणि बोट साफ करा. मसाला वापरून झाला की लगेच डबा बंद करा. त्यामुळे शेवटी मोठा पसारा आणि साफसफाईचा ताण कमी होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून